नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत. यापूर्वी तुम्ही होमगार्डचा फॉर्म जरा भरला असेल, तर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल, डेट ऑफ बर्थ करेक्शन असेल, तुमचा ॲड्रेस करेक्शन असेल, तुमचा तालुका, तुमचा जे पोलीस स्टेशन असेल, ते कशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करायचं आपण ते म्हणजे बघणार आहोत. म्हणजे तुमचा फॉर्म जरा भरताना काही जरा चुकी झाली असेल, तर तो एडिट कसा करता येईल आपण ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्र CDHG या वेबसाईटवर यायचं. इथे आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला समोरचीच वेबसाईट दिसते. त्या वेबसाईट आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला यानंतर इथे यायचं. HGS एनरोलमेंट इथे आल्यानंतर आपल्याला एडिट एनरोलमेंट फॉर्मवर यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. आपला जो काही जिल्हा असेल तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा, इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुमचा आधार आणि डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर दिसेल, इथे तुमचा डिस्ट्रिक्ट दिसेल. तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट चेंज करता येणार नाही. तुम्हाला फक्त तुमचं युनिट झोन चेंज करता येईल आणि तुम्हाला तुमच्या इथं पोलीस स्टेशन चेंज करता येईल जवळचं. इथं तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकतात. तुमचं मेल फिमेलमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही ते चेंज करू शकतात. इथे तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही चेंज करू शकत नाही. इथे तुमचा ॲड्रेस जर चेंज करायचा तुमचा ॲड्रेस चेंज करायचा. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी चेंज करता ईमेल आयडी चेंज करायचा. इथे तुमची डेट ऑफ बर्थ चेंज करता येते. इथे तुम्हाला तुमची हाईट जादा कमी म्हणजे टाकताना चुकी झाली असेल तर ती चेंज करता येते. त्यानंतर तुमचं इथं एज्युकेशन आपल्याला चेंज करता येतं. तुमचं आधारमध्ये तुमचं ऑक्युपेशन काय ते चेंज करता येतं. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करता येतं. इथे टेक्निकल क्वालिफिकेशन जे काय असेल ते तुम्हाला इथं चेंज करता येतं. अशा काही गोष्टी तुम्ही चेंज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जे चेंज करायचं तुम्ही ते चेंज करून घ्यायचं आणि नंतर अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. जे काय चेंज करायचं ते चेंज करून घ्यायचं आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. होमगार्ड अपडेट सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस येतो. त्यानंतर तुम्हाला इथे यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ पुन्हा टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची माहिती बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. धन्यवाद.